स्वरगंगेला अखेरचा निरोप आता देण्यात येतोय आणि अंतिम यात्रा या पार्थिवाची आता सुरू झालेली आहे आपण पाहतोय। अनेक मान्यवर मंडळी या अंतिम यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत आणि काही वेळामध्ये शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत। महाराष्ट्राचा एक सूर हरपलाय जागतिक स्तरावर। हा मराठमोळा आवाज पोहोचलेला होता। 7 दशकं आपल्या आवाजानं जादू खरं तर संगीत क्षेत्रावर ज्यांची होती त्या आशा भोसले यांचं काल निधन झालं आणि आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। वयाच्या 93 वर्षी त्यांचं निधन झालंय। तर 7 दशकांपासून सुरांची साथ संगत काल थांबली। लाडक्या आशाताईंना निरोप देण्याची ही वेळ आहे। काही वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानाहून त्यांचं पार्थिव आता नेण्यात येते दादर इथे शिवाजी पार्कजवळ। तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासस्थानी येऊन अंत्यदर्शन घेतलं आणि आता शिवाजी पार्क या ठिकाणी अनेक मंत्रिमंडळातले महत्त्वाचे नेते, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी आणि बॉलिवूडमधून चित्रपटसृष्टीतूनही मराठी चित्रपटसृष्टीतूनही अनेक मंडळी या ठिकाणी आशाताईंना निरोप देण्यासाठी जमलेली आपल्याला पाहायला मिळतील। भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिभावान आणि अष्टपैलू पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांना आपण ओळखतो। अत्यंत आदरानं सिनेसृष्टीमध्ये आशा भोसले यांचं नाव त्यांच्या जादुई आवाजामुळे अजरामर झालेलं आहे, आदरानं घेतलं जातं। 8 दशकांच्या कारकिर्दीमध्ये केवळ मराठी हिंदीच नव्हे तर विविध भाषांमध्ये त्यांनी गायन केलं। तर आज सकाळपासून आपण पाहिलं आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय क्षेत्रातून सुद्धा अनेक मंडळी आली होती। 2021 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं राज्य सरकारनं गौरवलेलं होतं। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी सुद्धा श्रद्धांजलीपर भाषणामध्ये याचा उल्लेख करताना आशाताईंचं जाणं हे निश्चितच हेलावून टाकणार असल्याची प्रतिक्रिया दिलेली। तर आशा भोसले यांचं काल निधन झाल्यावर सोशल मीडियावर अक्षरशः श्रद्धांजलीचा पाऊस पडला आणि आज आता हा अंतिम निरोप दिला जातो आहे। शास्त्रीय संगीत, पॉप अशा विविध प्रकारच्या गाण्यांना आशाताईंनी आवाज दिलेला। असंख्य गीतांनी भारतीय संगीतसृष्टीला नवी उंची दिली। पारंपरिकतेचा ठसा जपत अत्याधुनिक अशी साधलेला सुरेल मेळ हे त्यांच्या कलेचं खरं तर वैशिष्ट्य होतं आणि त्यांच्या या अद्वितीय योगदानामुळे त्यांना देशविदेशात विशेष मान्यता मिळाली। खरं तर 92 वर्ष आशाताई जगल्या आणि त्यातला बहुतांश काळ वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून त्यांनी संगीताची सेवा केली आणि ती अगदी अखेरच्या श्वासापर्यंत केली। शास्त्रीय संगीत असो किंवा उडत्या चालीची गाणी, प्रत्येक सुराला स्वतःच्या अनोख्या शैलीनं जिवंत करणाऱ्या गायिकेला हा अखेरचा निरोप दिला जातोय। घोषणाही दिल्या जात आहेत। अमर रहे आशाताई अमर रहे अशा प्रकारचे या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत। खरं तर त्यांच्या गायकीमध्ये भावनांची समृद्धता, सुरांची अचूकता आणि विविधतेचा अप्रतिम असा आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रत्येक पिढीच्या हृदयामध्ये म्हणूनच त्या एक त्यांचं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकल्या। असंख्य त्यांनी गीतं गायली, 12,000च्या वर त्यांनी गाणी गायली आणि अर्थातच त्यामुळे संगीतसृष्टीला एक नवी उंची त्यांच्या या आवाजानं मिळवून दिली। पारंपरिकतेचा सुद्धा ठसा जपत होत्या आणि आधुनिक शैलीतली सुद्धा गाणी म्हणजेच उडत्या चालीची गाणी सुद्धा त्यांच्या आवाजाला शोभत होती आणि म्हणूनच खरं तर त्यांच्या आवाजाचं हेच वैशिष्ट्य ठरलं की कुठल्या एका विशिष्ट जॉनरमध्ये त्या कधीच अडकून पडल्या नाहीत आणि म्हणूनच त्यांचं हे योगदान अद्वितीय असं आहे। देशविदेशामध्ये त्यांच्या प्रयोगांना, त्यांच्या शोजना प्रचंड मोठी गर्दी असायची। तर 20पेक्षा जास्त भाषांमध्ये आशाताईंनी गाणी म्हटली। रॉक असू देत, पॉप असू देत, शास्त्रीय संगीत, भावगीत, रोमॅन्टिक अशा विविध प्रकारच्या गाण्यांनी, अगदी बालगीतंसुद्धा आशाताईंच्या आवाजातली अगदी लहान मुलांच्या सुद्धा उठावर असतात। तर खरं तर जगातलं त्या एकमेव उदाहरणसुद्धा आहेत की 90व्या वर्षी त्यांनी 3 तास कॉन्सर्ट केलेली आणि अर्थात याची सुद्धा नोंद सर्वच भारतीयांच्या मनामध्ये अत्यंत जिंदा दिल असं त्यांचं व्यक्तित्व होतं।
अगदी कुठलाही कार्यक्रम असू देत, देशविदेशातला असू देत, महाराष्ट्राच्या धर्तीवरचा असू देत, या कार्यक्रमाच्या त्या प्राण असायच्या. सतत हसतमुख, अत्यंत उत्साही, अगदी ठसकेबाज जर गाणी असतील तर अगदी त्यांचे पायसुद्धा थिरकताना आपण पाहिलेले आहेत. 90व्या वर्षीसुद्धा त्यांचा असाच उत्साह, वाखणण्यासारखा हा सगळा उत्साह पाहायला मिळायचा. अनेकांनी खरं तर कालपासून हळहळ व्यक्त केली. लता दीदींचं निधनसुद्धा 92व्या वर्षी झालेलं होतं आणि त्यांची 100री आपण साजरी करू अशा प्रकारची अनेकांनी इच्छा दर्शवलेली होती, तशी आशा केलेली होती. मात्र आशा दीदींना सुद्धा 100री पार करावी, त्यांची 100रावी साजरी करावी अशा प्रकारचं खरं तर भाग्य कोणाला लाभलं नाही असंच म्हणावं लागेल. खरं तर अत्यंत ईश्वरीय आवाज असलेल्या गायिका निघून गेल्यात आणि त्यामुळे संगीत क्षेत्रासाठी, चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस हा अत्यंत दुःखाचा आहे. अखेरचा निरोप दिला जातोय. स्वरांचा सप्तक पोरका झाला अशा प्रकारे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना आपल्या भावना सांगितल्या होत्या. भारतीय संगीत सृष्टीतला हा अढळ असा ध्रुवतारा आहे आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणारा हा आवाज पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण अशी विविध बिरुदं त्यांच्या मागे लागली होती. विविध सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. अशा त्यांनी त्यांच्या गाण्यानं कित्येक पिढ्या खरं तर समृद्ध केल्या आणि त्यांनी गायलेली गाणी अजूनही आणि नेहमीच आपल्या मनामध्ये कायम कोरली गेलेली आहेत. अत्यंत उत्साही असा त्यांचा आवाज होता आणि त्या आवाजामध्ये एक वेगळी तरलता होती. महाराष्ट्रातल्या घराघरात प्रत्येकाला कोणीतरी आपल्या परिवाराचा सदस्य गमावल्याचं खरं तर आज हे एक दुःख आहे. आपण पाहतोय एका बाजूला दादर इथल्या छत्रपती शिवाजी पार्कजवळच्या स्मशानभूमीमध्ये पूर्ण तयारी झालेली आहे आणि ज्या ठिकाणी अंत्यसंस्काराचे विधी पार पडणार आहेत या ठिकाणी सजावट केलेली आहे. आशाताईंना याच ठिकाणी निरोप देऊन अंतिम संस्काराचे विधी होणार आहेत. तर आपण एका बाजूला पाहतोय आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघालेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं आणि म्हणूनच त्यांचं धाडसी बोलणं असू देत किंवा अगदी बेधडक त्यांची वक्तव्य असू देत, मग ती कुठल्याही क्षेत्रातील नेहमी आशाताई व्यक्त झालेल्या आपण पाहिलेलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी मातीवर तर त्यांचं अतोनात प्रेम होतं. मराठी भावगीतांना त्यांनी जे वैभव मिळवून दिलं त्यासाठी महाराष्ट्र खरोखरच सदैव त्यांचा ऋणी राहील. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीताचा एक सुवर्ण काळ खऱ्या अर्थानं संपलेला आहे. आज सकाळपासून विविध मान्यवरांनी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली, त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली, त्याचबरोबर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित होते. सचिन आणि आशा भोसले यांचं नातं तर अत्यंत जिव्हाळ्याचं होतं. त्यामुळे सचिनला पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना सुद्धा अश्रू अनावर झाले. तर मंगेशकर कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध तर अगदी जगप्रसिद्ध आहेत. नेहमीच कार्यक्रमांना येणं जाणं, तसंच राजकीय काही घडामोडींवर आशाताईंनी व्यक्त होणं, अगदी बाळासाहेब ठाकरे असल्यापासून मंगेशकर कुटुंबियांबरोबरचे संबंध हे अगदी सर्वांना ज्ञात आहेत. तर आपण पाहतोय आशा भोसले यांचं पार्थिवाची अंतिम यात्रा. आणि वरळी भागातून आता आणि बिझंट रोड या ठिकाणाहून अंतिम यात्रा लवकरच दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी आता पोहोचणार आहे.
आशाताईंच्या असामान्य कार्याची दखल घेत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेलं आहे। यामध्ये नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला पद्मविभूषण पुरस्कारानं 2008 मध्ये त्यांना गौरवण्यात आलं। त्यासोबतच चित्रपटसृष्टीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल 2000 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला होता। महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना 2021 मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं आणि तब्बल 7 वेळा त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार देण्यात आलेला। तर ही अंत्ययात्रा आता वरळी नाका या ठिकाणी पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच ठिकाणून उजवं वळण घेत आता ही अंतिम यात्रा आणि बेझंट रोड या ठिकाणी येणार आहे। फोन नाही येणार मा शासकीय इतमामात आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। काही वेळापूर्वी पोलिसांनी तिरंग्यामध्ये लपेटलेलं आशाताईंचं पार्थिव या सजवलेल्या वाहनात ठेवलं आणि त्यानंतर या ठिकाणी विशिष्ट बँडच्या तालावर त्यांना मानवंदना पोलिसांकडून देण्यात आली। जब तक सूरज चांद रहेगा, 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 अमर रहे, अमर रहे। ते गाड्यांचा मोठा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या उन्हाचा चटका मुंबईमध्ये प्रचंड वाढत चाललेला आहे। तीव्र उष्णतेच्या झळा लागतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर सहभागी झालेले अनेक जण या अंतिम यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सध्या गाड्यांचा ताफा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। इकडे शिवाजी पार्कवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या गर्दी झालेली आहे। अनेक जणांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना आशाताईंसंदर्भातले अनुभव, त्यांच्या आवाजाची अनुभूती यावर व्यक्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अत्यंत धारधार आणि तेवढाच वेगवेगळ्या नजाकतींचा हा आवाज आपल्याला इतके वर्ष आपलं मनोरंजन करते। आपल्या सुरावटींनी, आपल्या आवाजानं सगळ्यांवर जादू केलेली आपण पाहायला मिळालं। लाडीक साथ घालणारा, लटका राग व्यक्त करणारे, रिझवणारा, खट्याळ गंमत करणारा, बिनधास्त आव्हान देणारा आणि वाऱ्यावर उधळणारा असा हा आवाज होता। खरं तर स्वैर स्वच्छंदी, ज्याला बेफिकी रसा म्हणतो, तेवढाच क्षमाशील आणि अपार अशा प्रेमाचा सुद्धा स्वर त्यांच्या आवाजामध्ये आपल्याला अनेकदा अनुभवायला मिळाला। पहाटेच्या अगदी भूपाळीपासून ते उत्तरात्रीच्या गझलेपर्यंत प्रत्येक भावनेवर, संवेदनेवर आशाताईंच्या सुरांचं हे अमृत शिंपण आहे आणि निश्चितच हे अमृत शिंपण निश्चितच सगळ्यांच्या सदैव लक्षात राहील। खरं तर 70-80 वर्षांपासूनच्या अगदी कोट्यवधी माणसांची आज एक वेगळीच भावना आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या आवाजाने आत्तापर्यंत साथ दिलेली आणि हा आवाज हरपला आहे आणि आज ह्याच आवाजाला निरोप आपण देतो आहोत। आशाताईंचे हे अविट सूर असेच नेहमीच जागत राहतील। भाषा प्रांताचे सगळ्याचे अडथळे ओलांडून ह्या आवाजानं आपली जादू संपूर्ण विश्वावर पसरवलेली होती। अगदी इंग्रजी सुद्धा त्यांची गाणी होती। जब तक सूरज चांद रहेगा, आशाताई का नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा, आशाताई का नाम रहेगा। अमर रहे। तर चंद्रसूर्य असेपर्यंत निश्चितच आशाताईंचा आवाज हा अजरामर राहील, यामध्ये कुठली शंका नाहीये। अमर रहे, अमर रहे, आशाताई अमर रहे, अमर रहे, अमर रहे, आशाताई अमर रहे।